तर त्यामध्ये ॲसिड मीन्स द सोल्युशन कंटेन H+ ions and base means the solution contain OH- ions and no any ions, then it will be neutral. बरोबर, त्याला काय म्हणत होतो आपण, न्यूट्रल. इथे मी तुम्हाला आता काही सोल्युशन आणलेले आहेत किंवा सोल्युशन आणलेले आहेत. त्यातले काही ॲसिड आहेत आणि काही काय आहे, बेस आहेत. तर त्यामध्ये पहा, पहिला आपल्याकडे आहे, त्याचं नाव आहे सोडियम हायड्रॉक्साईड. काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. दॅट इज द NaOH. काय आहे, NaOH. It is OH means the OH- ions, that is it is a base. Then second is the acetic acid. It also called as in daily life, that is the vinegar. Acetic acid. Then third is the sodium carbonate. Means Na2CO3, धुण्याचा सोडा, सोडियम कार्बोनेट. अँड फोर्थ इज द सायट्रिक ॲसिड, दॅट इज द लेमन ज्यूस. बरोबर, हे घेतलेलं आहे. अँड 2 इंडिकेटर्स इन दॅट, द फर्स्ट रेड लिटमस पेपर अँड सेकंड इज द ब्लू लिटमस पेपर. अँड सोल्युशन दॅट इज द फिनॉफ्थेलिन. फिनॉफ्थेलिन ऑल्सो द इंडिकेटर. तर हे काय आहे, इंडिकेटर. मग आता आपल्याला याच्यामध्ये बघूया. वी नो दॅट द इन ॲसिड ब्लू लिटमस टर्न्स टू रेड. ॲसिडमध्ये काय होतं, ब्लू लिटमस रेड, आणि बेसमध्ये रेड लिटमस ब्ल्यू. आता हे आपल्याकडे एकच पट्टी आहे, त्यामुळे आपण याचा थोडा थोडा वापर करूया. पहिल्यांदा सोडियम हायड्रॉक्साईड. काय घेते, सोडियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये घेते मी. आणि यामध्ये आता पहा, ब्लू लिटमस. ब्लू लिटमस काय चेंज झाला का, डोंट चेंज, बिकॉज ब्लू लिटमस इन अ बेस डोंट चेंज इट्स अ कलर. देन रेड लिटमस. रेड लिटमस काय झाला, ब्लू झाला. आणि याच्यामध्ये जर फिनॉफ्थेलिन इंडिकेटर टाकलं, हे माझ्या हाताचं, फिनॉफ्थेलिन इंडिकेटर टाकलं तर हे काय झालं, पिंक. म्हणजे बेसमध्ये फिनॉफ्थेलिन शोज द पिंक कलर. काय दाखवतो, पिंक कलर. पहा, धुवायचं राहिलं. देन सेकंड इज द ॲसिटिक ॲसिड. हा, ॲसिटिक ॲसिड. याच्यामध्ये रेड लिटमस काय राहील रे, रेड लिटमस डोंट चेंज इट्स कलर. देन ब्लू लिटमस चेंज टू रेड. ब्लू लिटमस चेंज टू रेड. देन फिनॉफ्थेलिन इंडिकेटर नो चेंज, इट्स विल बी कलरलेस. कारण हे काय आहे, ॲसिड. ॲसिडमध्ये फिनॉफ्थेलिन कलरलेसच राहतं, चेंज होत नाही. देन थर्ड सोडियम कार्बोनेट. थर्ड बघा, सोडियम कार्बोनेट. दुसरा नाही वाटतं, कलर चेंज असं दुसरा नाही. सोडियम कार्बोनेट. याच्यामध्ये पहा, रेड लिटमस. रेड लिटमस टर्न्स टू ब्लू. काय झाला, ब्लू. कारण सोडियम कार्बोनेट काय आहे, बेस आहे. काय आहे, बेस. आणि ब्लू लिटमस काय चेंज दाखवतं का, बघा, ब्लू लिटमसमध्ये काहीही चेंज नाही. मग आता याच्यामध्ये फिनॉफ्थेलिन टाकून बघूया. इट टर्न्स टू पिंक, दॅट इज द बेस. हे काय आहे, बेस. आणि लास्टला आहे पहा, आता याच्यामध्ये हे सायट्रिक ॲसिड. काय आहे, सायट्रिक ॲसिड. खराब झाली म्हणून त्याच्यामुळे डायरेक्टच. आता याच्यामध्ये रेड लिटमसमध्ये काही चेंज दाखवणार नाही, काही चेंज होणार नाही. पण ब्लू लिटमस बघूया.
कसा झाला बघा, रेड झाला. आणि ह्याच्यात जर फिनॉल्फ्थेलिन टाकलं, फिनॉल्फ्थेलिन टाकले तर काहीही बदल होणार नाही. कलर चेंज झाला का नाही. म्हणजे ॲसिडमध्ये फिनॉल्फ्थेलिन काय राहतं, कलरलेस. आणि बेसमध्ये काय होतं, पिंक. ठीक आहे, बंद.